स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. जी व्यक्ती रात्री झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणते तर त्या व्यक्तीसोबत काय घडते, झोपण्याआधी अखेरची गोष्ट काय करावी ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सोनं होईल, हे तुमचं आयुष्य बदलू शकतं. जर तुम्ही बेडवर झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र जपता तर ऐका, कारण तुमचं आयुष्य चिरकालासाठी बदलू शकतं. असं कोणालाही तुमच्या आयुष्याचा अगदी हेवा वाटेल. ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे 5 शक्तिशाली अक्षरांचा एक पवित्र असा दिव्य संगम आहे. ओम नमः शिवाय हा फक्त उच्चार नाही तर पंचमहाभूतांचे प्रतीक आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हा मंत्र भगवान शंकराचा आहे, ज्यांना संहारक, योगेश्वर, शांततेचा अधिपती आणि कृपाळू म्हणतात. त्यांचा या मंत्राचा जप केल्यामुळे संपूर्ण शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होते. पण जर हा मंत्र तुम्ही झोपण्याआधी जपत असाल तर तुमच्यासोबत काय घडतं पहा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर नक्की शेअर करा. शिवकृपेने तुमचं जीवन अगदी तेजस्वी, यशस्वी आणि समाधानी होईल. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असे नक्की लिहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तसेच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बेडवर झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र जपल्याने 30 अद्भुत आणि अज्ञात असे कोणते परिणाम आहे जे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नंबर 1. स्वप्नामधून भगवान शिवाचे संकेत मिळतात. शास्त्रात सांगितलं आहे की झोपेच्या वेळी अर्ध मन जागृत अवस्थेत असतं. यावेळी केलेला मंत्र जप, विशेष ओम नमः शिवाय, तुमचं मन दिव्य तरंगाशी जोडलं त्यामुळे अनेक वेळा भगवान शंकर स्वप्नात दर्शन देते, संकेत किंवा संदेश मिळतो आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या शुभ अशुभ घटना आपल्याला आधीच समजतात. आपण त्यानुसार आपल्या जीवनातील योग्य निर्णय घेऊ शकतो. शिवा आपल्याला आधीच तारतो. नंबर 2. रात्री झोपताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने मनात अफाट शांती मिळते. मानसिक ताणतणाव कमी होतो आणि नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नंबर 3. मनाचे शुद्धीकरण आणि शांत चित्त. झोपताना ओम नमः शिवाय जपल्यास तुमच्या मनातील सगळ्या चिंता, भीती, राग, द्वेष वितळून जातात. मन शांत होतं आणि तुम्हाला एक शांत आणि चिंतामुक्त अशी झोप मिळते. शास्त्रात लिहिलेलं आहे, ज्यांचं मन शुद्ध असतं त्यांना आयुष्य कधीही शुभ होत असतं. ओम नमः शिवाय हा भगवान शिवाचा महान, शक्तिशाली आणि प्रभावी मंत्र आहे. ओम नमः शिवाय जप करायचे फायदे इतके अविश्वसनीय स्नेह आहेत की तुमच्या जीवनाचा मार्ग बदलून टाकतील. हा भगवान शिवाचा मंत्र आहे जे खूप महान आहे. ते सर्व काही जाणतात, ते सर्वव्यापी आहे आणि पूर्ण जगाचे ते रक्षक करतात. नंबर 4. दिवसभराचा थकवा आणि ताणतणाव कमी होऊन मन शांत होते, ज्यामुळे निवांत झोप लागते. नंबर 5. नकारात्मक शक्तीपासून संरक्षण. रात्र हा काळ अंधाराचा असतो. नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असतात. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुमच्याभोवती एक आध्यात्मिक कवच निर्माण करते, त्यामुळे कोणतंही इंद्रिय, शक्ती आणि नजर तुमचं नुकसान करू शकत नाही. झोपण्यापूर्वी हा मंत्र म्हटल्याने घरातील नकारात्मक भीती आणि अशुभ विचारांचा नाश होतो. नंबर 6. मृत पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. शिव हा पितरांचा रक्षक करता मानला जातो. हा मंत्र रात्री जपल्याने तुमचे पितर देखील प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सर्व अडचणी नष्ट होतात. नंबर 7. ज्यांना झोप न येण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी हा मंत्र एक औषधाप्रमाणे काम करतो. नंबर 8. कर्मदोष आणि पूर्वजन्मीचे पाप शुद्ध होतात. हा मंत्र केवळ देवाला सगळे शरीर ऊर्जेचे चक्र संतुलित करते. हे चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जा केंद्र. ओम नमः शिवाय याचा जप केल्याने विशेष थर्ड आय चक्र आणि हृदय चक्र सक्रिय होते. नंबर 9. ज्यामुळे तुम्हाला अंतर्शांती आणि सकारात्मकता अनुभवायला मिळते. झोपेतही मंत्र जप सुरू राहतो, म्हणजेच मंत्र जपामुळे आपल्यावर प्रभाव पडतो. नंबर 10. असं म्हटले जे लोक झोपताना जप करतात त्यांचे स्वप्नही जपाचे असते. असं मानलं जातं की जो व्यक्ती झोपण्याआधी ओम नमः शिवाय म्हणतो त्यांचा मंत्र जप झोपेतही सुरूच असतो. नंबर 11.
हे सबकॉन्शियस लेवलवर कार्य करतात आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शांती, समाधान सर्व काही मिळतात. मनोकामना पूर्ण होण्यासाठी सुरुवात भगवान शिव हे इच्छाचे सहकार आहे, त्यामुळे पूर्ण करता येत आहे. नंबर 12 रोज रात्री नित्य मंत्राने जपाचा. तुमच्या मनातील शुद्ध इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात. इच्छा एकदा निवृत्त झाली की अनंत ब्रह्मांडात मोडून भगवान शिव ती पूर्ण करतात आणि आपल्या भक्तांचे मन सदैव आपल्या भक्तीमध्ये राहील असं करतात. नंबर 13 एवढं निस्वार्थ प्रेम फक्त भगवंत आपल्या भक्तांवर करू शकतो. लग्न, नोकरी, आरोग्य, अडकलेली कामं मार्गी लागतात. नंबर 14 ज्यांच्या नशीब सतत अडचणी आणि अडथळ्यांनी भरलेलं असतं त्यांनी बेडवर झोपताना हा मंत्र जप सुरू केला पाहिजे. नंबर 15 शास्त्रानुसार रात्री ही उपासनेसाठी योग्य वेळ असते. शिवमंत्र नशिबाला चालना देते. स्वप्नातील भविष्य कथन भविष्यदर्शी त्यांची क्षमता वाढते. हा एक गुण परिणाम आहे, परंतु अनेक साधकांच्या अनुभवातून सिद्ध झालेले आहे. नंबर 16 रात्री शिवमंत्र जपणाऱ्यांना अनेक लोकांना स्वप्नातून पुढे काय घडणार आहे याचे संकेत मिळतात. नंबर 17 घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते. ओम नमः शिवाय हा मंत्र केवळ स्वतःपुरता नसतो, तर झोपताना जप केल्याने तुमच्याभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी तुमच्या बेडरूम मधील घरातील वाईट ऊर्जा नष्ट करते. अनेकदा घरात अचानक शांतता जाणवू लागते, वाद कमी होतात. नंबर 18 घरामध्ये देवदूत आणि प्रसन्नतेची अनुभूती येते. सकारात्मक विचारांची बीज रोवली जाते. नंबर 19 रात्र ही आपल्या मनातील स्मृतीसाठी अत्यंत संवेदनशील वेळ असते. त्यावेळी जपलेला मंत्र आपल्या अंतर्मनात खोलवर रुजतात. नंबर 20 ओम नमः शिवाय हा मंत्र विचार, निर्णय आणि क्षमता, आत्मविश्वास व आनंद निर्माण करणारा ठरतो. शिवकृपेचे तुमच्या आयुष्यामध्ये अकल्पित बदल होतात. हा मंत्र म्हणजे देवाशी थेट संवाद. जेव्हा आपण झोपण्याआधी हा मंत्र जप करतो तेव्हा आपलं रक्षण, दिशा आणि आशीर्वाद मानतो. नंबर 21 बऱ्याच वेळा अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडते, जसं की अचानक उत्तम नोकरी मिळते. कोणतेही औषधाशिवाय आपण आजारातून बरे होतो व कोणाशी संबंध पुन्हा जोडले जातात. नंबर 22 काळाच्या पलीकडचा आध्यात्मिक संरक्षण. भगवान शिव हे महाकाल आहे, म्हणजेच काळाच्याही पलीकडे असणारे आहेत. झोप हा लघुमृत्यू समजला जातो. नंबर 24 महादेव शिवाचा हा महामंत्र रक्षणाचे कवच बनून वाईट स्वप्ने किंवा अदृश्य भीतीपासून दूर ठेवतो. या मंत्राच्या जपामुळे हा लघुमृत्यू सुरक्षित आणि शक्तिमान बनतो, जणू काही महाकाल स्वतः तुमचं रक्षण करत आहे. नंबर 28 आपल्या आत दडलेली योग्य शक्ती जागृत होते. शिव हा योगियाचा राजा आहे, म्हणजेच योगेश्वर आहे. रोज रात्री जप करत गेल्याने तुमचं अंतर्मन हळूहळू स्थिर होऊ लागतं, ज्यामुळे तुम्हाला दिवसेंदिवस आत्मीय बळ, सहनशीलता आणि जागरूकता अनुभवायला मिळते. ग्रहदोष आणि कुंडलीतील अडथळे हे दूर होतात. नंबर 26 शिवमंत्राचा जप हा अतिशय प्रभावशाली ज्योतिषीय उपाय मानला जातो. विशेष रात्रीच्या प्लेस मध्ये त्यांचा प्रभाव वाढतो. मंगळ दोष, राहू केतूचा दोष, कालसर्पयोग यासारख्या गोष्टी कमी होतात. नंबर 27 मुलांच्या भविष्यासाठी रक्षा कवच तयार होते. जे पालक रात्री मुलांच्या झोपेपूर्वी त्यांच्या शेजारी बसून ओम नमः शिवाय जप करतात, त्यांची मुलं शांत, आज्ञाधारक आणि हुशार बनतात. त्यांच्या जीवावर देवाचा विशेष संरक्षण कवच तयार होते. नंबर 28 स्त्रियांसाठी विशेष परिणाम म्हणजे पतीचे आयुष्य आणि प्रगती. शास्त्रामध्ये सांगितले आहे की स्त्रीचा संकल्पामध्ये मध्येच प्रचंड शक्ती असते. जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी ओम नमः शिवायचा जप करून झोपते तर तिचा पती आरोग्य, समृद्धी आणि यश वृद्धिंगत होतं. नंबर 29 हा उपाय विशेष सौभाग्यवती स्त्रियांनी दररोज करावा. मृत्यूच्या वेळी शिवनाम स्मरण होण्याची शक्ती मिळते. शिवपुराणात असं म्हटलं आहे की जन्मभर झोपताना शिवनाम घेईल त्याला मृत्यूच्या क्षणी देखील शिवनाम स्मरण होईल. मृत्यूसमयी शिवनाम घेतल्यास आत्म्याला समृद्धी, उत्तर गती मिळते. पूर्वजन्म सुलभ आणि मंगलमय होतो. नंबर 30 ध्यान आणि नामजपाची एकाग्रता. लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर खूप चांगले फायदे होतात, कारण नामजप आणि ध्यान केल्याने
मेंदूमध्ये लक्षणीय बदल होतात, जसे की भगवान शिवाची पूजा करताना आणि त्यांच्या उत्साही मंत्राचा जप करताना असे आपल्याला बदल होतात. त्यामुळे नकारात्मकता दूर होते. ओम नमः शिवाय तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतो. नंबर 31. जेव्हा तुम्ही मंत्राचा जप करता तेव्हा तुम्ही तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकता आणि सकारात्मक आकर्षित करता. या मंत्राच्या जपामुळे तुमचं मन शांत होण्यासाठी मदत मिळते. नंबर 32. ज्या दिवशी तुम्हाला खूप तणाव वाटत असेल त्या दिवशी तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. हे तणावमुक्तीचे काम करते आणि तुमचं मन शांत करते व तुमच्या मनाला आराम देण्यास मदत करते. तुमच्या इंद्रियावर नियंत्रण देते. रोज रात्री या मंत्राचा जप केल्याने आत्मिक शक्ती वाढते आणि एकाग्रता सुधारते. नंबर 33. ओम नमः शिवाय हा शक्तिशाली मंत्र आहे. याचा जप केल्याने तुम्हाला तुमच्या इंद्रियावर ताबा मिळण्यास मदत होते. हे तुम्हाला तुमच्या जीवनासाठी दिशा देते आणि तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते. नंबर 34. ग्रहाचा नकारात्मक प्रभाव या मंत्रामुळे कमी होतो. ओम नमः शिवाय जप केल्याने तुम्ही ग्रहाचे नकारात्मक प्रभाव काही प्रमाणामध्ये कमी करू शकता. नंबर 35. अकाली मृत्यूची भीती दूर करते. अनेक लोक अकाली मृत्यूला घाबरतात. या मंत्राचा जप केल्याने ही भीती तर दूर होतेच, पण अकाली मृत्यूची शक्यताही कमी होते. नंबर 36. सर्व प्रकारच्या संकटापासून देवतेचा थेट आशीर्वाद मिळतो. हा मंत्र म्हणजे शिवाशी थेट जोडणारा दुवा आहे. रोजच्या जीवनातील अपघात, शत्रूंचा त्रास, कोर्ट कचेरी, आर्थिक नुकसान यासारख्या संकटातून हा मंत्र अज्ञात पण अत्यंत प्रभावी रक्षक कवच भरतो. नंबर 37. शेवटी झोपताना आपण फक्त शरीर झोपवतो नसतो, तर आपलं मन आणि आत्मा मात्र कार्यरत असते. त्याचवेळी जर आपण देवाशी संपर्क केला तर आपल्या आयुष्यात नशीब, आरोग्य आणि नातेसंबंध सर्व काही एक वेगळं वळण घेऊ शकतात. म्हणून आजपासून ठरवा, झोपण्याआधी रोज 11 वेळा किंवा शक्य असेल तर 108 वेळा ओम नमः शिवाय शांत मनाने, संपूर्ण श्रद्धेने म्हणा. मग बघा तुमच्या आयुष्यात काय बदल घडतात. दिवसभरातील सर्व चिंता विसरून फक्त 5 मिनिटे घ्या आणि आयुष्य बदला. झोपताना फक्त 11 वेळा म्हणा ओम नमः शिवाय आणि अनुभव घ्या या जादूचा. जर तुम्ही अभ्यासात नापास झाला, तुम्ही नोकरी गमावली, तुम्हाला नोकरी मिळू शकत नाही, हे परिचय वाटते का? तुम्हाला अशी समस्या आहे का? आणि तुम्हाला संतान हवे आहे का? तुमचे लग्न लवकर व्हावे, योग्य जोडीदार मिळावा, यासाठी पण हेच सूत्र लागू केल्यानंतर सर्व बदलते. जर तुम्ही देवाला एकाग्र होऊन 1008 वेळा ओम नमः शिवाय मंत्र मनाचा जप केला तर तुम्ही सर्व दुःखांपासून मुक्त व्हाल. कारण माझा देवावर विश्वास आहे. नकारात्मक ऊर्जा आणि दुःखापासून ते नक्कीच रक्षण देखील करतात. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.